चला बाळांनो, हे दोन एक्झाम्पल घरी केलेत ना. बरं, याचा ॲन्सर ह्या वरच्याचा ॲन्सर 46,305 असं आलं आहे का बघा बरं. आलं आहे ना. आणि याचा ॲन्सर 38,400. असे दोन एक्झाम्पल आलेत का बघा. आलेत ना, हे आणि हे. बरं, पुढचं आता घेण्याच्या अगोदर कालच्या एक्झाम्पलमध्ये आपण फाइंड द डिप्रिशिएशन इन प्राईस आहे बरं का ते पुस्तकामध्ये. इन हे इन द्यायचं राहिलं आहे माझ्याकडून. फाइंड द डिप्रिशिएशन इन प्राईस. तर आता केवढ्याला होती ती काय होते मशीन? 2,50,000ला. आणि किंमत कमी होऊन किती झाली? 2,02,500 असे झाले. तर आपल्याला डिप्रिशिएशन इन प्राईस काढायचं आहे. तर डिप्रिशिएशन इन प्राईस म्हणजे प्राईसमध्ये कमी झालेली किंमत काढायची आहे आफ्टर 2 इयर्स. तर त्याचं ॲन्सर तुम्हाला असं काढावं लागेल, थोडं दुरुस्ती करावं का. इज इक्वल टू कितीनं कमी झाली? तर 2,50,000 होते, 2,02,500 झाले. तेवढी कमी झाली तर कितीनं कमी झाले? डिप्रिशिएशन इन प्राईस. तर प्राईसमध्ये किती किंमत कमी झाली? तर ह्या दोघांची सबट्रॅक्शन करा. 2,50,000 मायनस 2,02,500 करा ते सबट्रॅक्शन. 2,50,000 मायनस 2,02,500. 0 0 0 10 minus 5 5 कॅरी 1. 10 minus 3 7. पुन्हा कॅरी 5 minus 1 4 and 2 minus 2 0 is equal to 47,500. तर एवढी किंमत कमी झाली बघा, 47,500. डिप्रिशिएशन इन प्राईस म्हणल्यामुळं डिप्रिशिएशन प्राईस हे बघा ही आहे 2,02,000. पण प्राईसमध्ये किती कमी झाले? तर 47,500 कमी झाले. एवढी एक दुरुस्ती करून घ्या प्लीज. आता आज आपण जे एक्झाम्पल घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला पीची व्हॅल्यू काढायची. प्रिन्सिपल आपल्याला आर दिलं आहे, आपल्याला एन दिलं आहे, आपल्याला ए पण दिलं आहे. ए म्हणजे पुढची किंमत असते बरं का. हे पहा, ही पुढची किंमत, ही आजची किंमत, ही पुढची किंमत. 2 वर्षानंतरची. किती? 2 वर्षानंतरची. तर आपल्याला ए देणार, एन देणार, आर देणार. आपल्याला पीच्या व्हॅल्यू काढायचं म्हणजे प्रिन्सिपल काढायचं आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये. इथून पुढच्या तसले एक्झाम्पल घेऊया. एवढी दुरुस्ती करा. डिप्रिशिएशन इन प्राईस. चला, नंबर 1, फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट find the compound interest if the amount of certain principal एक मिनिट. सर्टन प्रिन्सिपल म्हणजे काही प्रिन्सिपल म्हणजे प्रिन्सिपल माहीत नाही बरं का. द अमाऊंट ऑफ सर्टन प्रिन्सिपल आफ्टर 2 years is
rupees 4036.80 at the rate of 16 PCPA at the rate of 16 PCPA. चला सोल्युशन एक एक्झाम्पल करतो मी. आता सर्टन प्रिन्सिपल म्हणजे P इज इक्वल टू हाऊ मच पहिल्यांदा. मग ही काय अमाऊंट ऑफ सर्टन प्रिन्सिपल म्हणजे काही प्रिन्सिपलवरचा अमाऊंट आफ्टर 2 इयर्स इज म्हणजे ही अमाऊंट आहे बरं काही हे अमाऊंट ऑफ सर्टन प्रिन्सिपल. तर सर्टन प्रिन्सिपलवरचा अमाऊंट हे काही आहे ए इज इक्वल टू 4036.80 आफ्टर 2 इयर्स म्हणजे एन इज इक्वल टू 2 आणि रेट PCP रेट म्हणजे आर इज इक्वल टू 16. तर आपल्याला ह्यावेळेस अमाऊंट दिले एनची व्हॅल्यू दिले आणि आर दिले. आपल्याला काय करायचं बी. तर पाहूया ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन. एची व्हॅल्यू किती आहे एच्या खाली 4036.80 पी माहीत नाही बरं का. आता पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर किती आहे 16 सॉरी आर 16 अपॉन 100 रेज टू 2 एन म्हणजे 2 आहे. आता ही एची व्हॅल्यू हे पी माहीत नाही बरं का. आता ह्यावेळेस आरची व्हॅल्यू 16 एनची व्हॅल्यू 2. तर हे 4036.80 इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट या दोघाला कशाला मारायचं बघा. त्याला रिड्यूस करणं म्हणतात इंग्लिशमध्ये. ह्या दोघाला कशाला रिड्यूस करू 4 न 4 4 जार 4 2 जार 8 कॅरी 2 20 झाले 4 5 जार 20. असं आणि असं असं प्रॉडक्ट असं सम 25 1 25 25 4 29 अपॉन 25 रेज टू 2. आता हे किती वेळेस लिहायचे 2 वेळेस. 4036.80 इक्वल टू पी इंटू 29 अपॉन 25 29 अपॉन 25 हे 2 वेळेस लिहिलं. आता हे दोघं 25 इकडे येऊन काय होतात वर जातील आणि हे दोघं 29 खाली जातील. मग 4036.80 इंटू हे दोघं वर म्हणल्यावर 25 अपॉन 29 हे गेलं वर आणि हे गेलं खाली इंटू 25 अपॉन 29 हे 25 गेले वर आणि 29 गेले खाली आणि तिकडे एकटा पी राहते बघा. हे 1 2 1 2 3 4 हे चौघं पण इकडं आले. मग हे दोघं गेले वर हे दोघं. चला आपण काय करू आता ह्या 29ने ह्याला डिवाईड करू थोडं जुन्या पद्धतीनं. 4036.80 ह्याला 29ने डिवाईड करू ह्या पहिल्या 29. चला 29 40ला 29 1 29 उरले 11 बघा वरतून आले 3 29 चौक 116 पण 29 त्रिक होते बघा 29 त्रिक 87 29 त्रिक 87 13मधून 7 गेले 6 राहिले हातचा 1 11मधून 9 गेले 2 वरतून घेतले 6 29 9 61 2 हे 61 2 29 9 61 2 उरले 5 हे पॉईंट. आता हे पॉईंट गेले वर आणि 8 आले खाली 29 दुने 58 29 दुने 58 आणि हे 0 आणि ह्या 0ला अर्थ नाही बघा शेवटचं. तर यानं याला डिवाईड केलं 29ने ह्याला जर डिवाईड केलं तर एवढं येते बघा 139.2. आता पुन्हा त्या 29ने ह्याला डिवाईड करून 29 139.2 ह्या 29ने ह्याला डिवाईड करू. चला 29 1 29 29 चौक 116 29 चौक 116 उरले 3 आणि हे 2
पॉईंट गेले वर आणि हे 32, हे 2 आले खाली, पॉईंट गेले वर 2 आले खाली, 29 8 232, 32 2 आणि हे 0 0 0. तर हे येतं 4.8, 29 1 29 29 आणि 4.8. आता P इज इक्वल टू 1 2 3 4.8 इंटू 25 इंटू 25, P इज इक्वल टू 4.8 इंटू 625 येते ह्या दोघांचं प्रॉडक्ट. आता ह्या दोघांचं प्रॉडक्ट करू आपण, इथं करू 625 इंटू 48, पॉईंट नंतर देऊ, 625 इंटू 48. तर हे 8 45 कॅरी 2, 8 2 16 2 16 4 20 कॅरी 2, 8 48 2 50, 4 25 कॅरी पुन्हा 2, 4 2 8 2 10 कॅरी वर 6 24 1 25 0 0 0 5 5 10 3. तर हा प्रॉडक्ट येत आहे P इज इक्वल टू 30,000, पण पॉईंटच्या नंतर 1 नंबर आहे म्हणून 1 नंबर, आणि P इज इक्वल टू किती येतं 3,000 रुपीज. आणि आपल्याला काढायचं काय बघा, फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट. तर इथं लिहूया CI इज इक्वल टू हाऊ मच. प्रिन्सिपल पण काढायचं आहे आणि कंपाऊंड इंटरेस्ट पण काढायचं आहे. मग तर आपल्याला CIचा फॉर्म्युला माहीत आहे, नंबर 2, CI इज इक्वल टू A मायनस P. अमाऊंट किती आहे एवढी आहे बघा, 4036.5 मायनस P 3,000. 3,000 पेक्षा हे कितीला जास्त आहे, 1,036 ना, तर 1,036.5 रुपीज हे झालं CI. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू 1,036.5 रुपीज. तर ह्या 2 डिव्हिजन तुम्हाला रफ पानावर करावं लागतील, ही एक आणि ही एक. तर हे इथून 2 डिव्हिजन तुम्हाला रफ पानावर करावं लागतील, 1 2. चला दुसरं, लिहून घेतो ना व्यवस्थित. नंबर 2, प्रिन्सिपल अमाउंट्स to rupees 13,924 in 2 years by compound interest at 18 PCPA. Full stop. Find the principal. Find the principal. करू का करता का सोल्यूशन करा, ट्राय करा, जेवढं येईल तेवढं येईल. फाइंड द प्रिन्सिपल म्हणजे P इज इक्वल टू हाऊ मच आहे बघा. मग ही काय आहे, प्रिन्सिपल अमाऊंट आहे बघा. A इज इक्वल टू 13,924 आणि N इज इक्वल टू 2 आणि R इज इक्वल टू 18. N इज इक्वल टू 2, R इज इक्वल टू 18. हे काय आहे, प्रिन्सिपल अमाऊंट्स टू म्हणजे प्रिन्सिपलची अमाऊंट तेवढी होणार आहे. आणि फाइंड द प्रिन्सिपल P इज इक्वल टू हाऊ मच. चला, A इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, P इंटू ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 रेज टू N.
अमाऊंट दिली आपल्याला 13,924. 13,924. पी माहीत नाही. 1 प्लस आर 18/100 रेस टू 2. आरची व्हॅल्यू 18, यांची व्हॅल्यू 2. 13,924 इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट. ह्या दोघाला कशाने मारावं बघा आपण? 2 2 9 जार 2 5 जार आणि हे 50. ह्या दोघाचं प्रॉडक्ट हे 50 × 50 59. 59/50 रेस टू 2. 13,924 इक्वल टू पी इंटू 59/50. 59/50 2 वेळेस. आता ह्याला उलटं करून इकडे आणू, ह्याला पण उलटं करून तिकडे आणू. 13,924 इंटू 50/59 इंटू 50/59 इक्वल टू पी. आता पहिल्या 159ने ह्याला डिवाईड करू आपल्या तर जुन्या पद्धतीनं. हे 59 इंटू डिवायडेड बाय 13,924. चला 59. 59 म्हणजे थोडं कन्सिडर करा. 60 दुनी 120 होते बघा. तर हे 2 59 × 2 118 येईल. 59 × 2 118. हे सबट्रॅक्शन 1 2 वरतून घेतले 2. 60 न 221ला 6 हे 60 जर पकडलं 6 चौक 24 240 होते बघा. 4 म्हणल्यावर जास्त होते तर 3 घ्यावं लागेल. 59 × 3 177 येते. 59 × 3 177. 12 मधून 7 गेले 5 कॅरी 1. 11 मधून 8 गेले 3 35 राहिले. वरतून घेतले 4. वरतून घेतले 4. 6 न 6 36 होते बघा. 360 होते बघा. 60 जर पकडले तिला तर हे 6 जर घेतलं 59 × 6 354 येते. 354. तर हे 59 59 ह्याला डिवाइड केलं किती येतं? 236. आता ह्या 59 तिला डिवाइड करा. 59 236. ह्या 59 ह्याला डिवाइड केलं. हे जर 60 पकडलं 60 बरं का. 60 × 4 240 होतं बघा. 60 × 4 240. तर 59 × 4 236च होतं हे. 59 59 चौक 236 आणि हे 0 0 0. तर 59 59 चौक. मग P इज इक्वल टू 4 × 50 × 50 अँड P इज इक्वल टू किती येते बघा बरं. हे 2 0 पहिल्यांदा बाजूला टाकत. 50 मधला 1 0 आणि हे 2 0 बाजूला. 5 5 25 25 चौक 100. तर हे येतं 10,000. आणि आपल्याला फक्त फाइंड द प्रिन्सिपल म्हणलं तर प्रिन्सिपल इज इक्वल टू 10,000. हे मात्र डिव्हिजन तुम्हाला आलं पाहिजे बघा. चला असंच एक होमवर्क देतो. होमवर्क the amount of a certain principal is rupees 6655 in 3 years, compounded annually at the rate of 10 PCPA. Find the principal. तर ह्याच्यात सुद्धा तुम्हाला प्रिन्सिपलच काढायचे बघा. पी काढायचे.
आता ह्या एक्झाम्पलमध्ये कोणती चूक होऊ शकते ती एक सांगतो बरं का तुम्हाला, म्हणजे एक पुढचं एक्झाम्पल खूप इझी आहे, फक्त तुमची चूक कोणती होती ते बघा. 6655 हे × 10/11 × 10/11 असं येईल काहीतरी कुठे समजा, × 10/11 असं काहीतरी येईल. तर आता चूक काय करते ती जाते बघा. 11 × 11 11 सख्खी 66 11 5 5 11 5 55 11 सख्खी 66 11 5 55 हे पण हे चुकलं. तर 65 न येतं काय येतं बघा. 11 सख्खी 66 बरोबर आहे. इथं समोर किती पुढं 5, ह्या 11 5ला डिवाईड करता येते का नाही, मग किती होतं 0, पुन्हा झाले 55 11 5 55. तर 605 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे 605, पण तुमच्याकडून किती होते 65 होते. तर ती एक जोड चूक. पुन्हा हे येते मग पुन्हा 11 5 55 उरले 5, पुन्हा 11 5 55 आणि पुन्हा 11 5 55. असं हे इझी आहे. तर बस आज एवढंच घेऊया. ओके, बाय.